मनसेचे माजी उपजिल्हाप्रमुख संदीप ठाकूर यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये आता प्रवेश केलेला आहे। थेट आपण संदीप ठाकूर यांची बातचीत करूया। काय सांगाल सर, आज आपण आपल्या मनसेला रामराम ठोकून शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात? मुळातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आम्ही 2.5 महिन्यापूर्वीच पक्ष राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर एक थोडा वेळ घेतला आम्ही की पक्षामध्ये काम करत असताना थोडं कसं असतं की 20 वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला थोडं तिथे तग धरावं लागतं। मुळातच थोडं आम्ही पेशन्स ठेवले होते आणि त्या संदर्भात मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना नाराजीचं पत्र देखील आम्ही सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांच्या सहीसकट मी त्यांना सुपूर्द केलं होतं, पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई किंवा कुठल्याही प्रकारचं त्या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही। आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता कुठेतरी आपण विकासाच्या वाट्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात विकासाला फार गरज आहे। आजच्या घडीला तुम्ही पाहू शकता रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची परिस्थिती असो किंवा विजेची परिस्थिती असो किंवा पाण्याचा प्रश्न असो, हे मूलभूत प्रश्न तर फारच हेच आहेत, पण त्या देखील इथे बऱ्याचशा ठिकाणी जे काही वेगळे जे प्रकार घडत आहेत, जे काही लोकांच्या जनतेचे समस्याचे जे मोठ्या मोठ्या समस्या इथं आढळत आहेत आणि त्या समस्यांवरती कोणच काम करत नाही। पण अशा परिस्थितीत देखील रायगड जिल्ह्यातील दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब हे इथे ठामपणे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील असो किंवा कुठल्याही तालुक्यातील असो जनतेचे प्रश्न सोडवत असतात आणि अशा नेतृत्वाच्या खाली जर आम्ही काम करत असो तर नक्कीच त्याकरता आम्हाला एक पाठबळ मिळेल, एवढं नक्कीच। इतकी वर्ष आपण मनसेमध्ये काम करत होतात, मात्र नेमका मनसे पक्ष सोडण्याची कारण काय थोडक्यात? मुळातच आता ही कारणं आम्ही या उपर देखील या अगोदर मी स्पष्ट केली होती, पण मला कसं आहे की घरातून निघताना किंवा एखाद्या पक्षातून बाहेर निघताना कोणावरती टीका करणं ही आमची संस्कृती नाही। कसं आहे की आम्ही जेव्हा पक्ष सोडला, राजीनामा दिला, त्यानंतर काही लोकांनी शिंतोडे उडवायचे प्रयत्न केले, पण ती आमची संस्कृती नाही। कारण पक्षामध्ये काम करत असताना आपल्याला पक्षाचे कॅडर असो आणि ते पक्षाचं नेतृत्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य अमित साहेब ठाकरे आणि पक्षाचे काही वरिष्ठ नेते यांचा आम्हाला आदर होतच ना। हा कुणा एका दोघांमुळे जर मला तिथे काही वाटत असेल की इथे आपण काम करायला व्यासपीठ नसेल तर ठीक आहे ना, त्यावर आम्ही ठरवलं ना, साहेबांना मी नाराजीचं पत्र दिलं होतं, त्यावर तर त्याच्यावरती कुठल्याही स्वरूपाचा जर निर्णय होत नसेल मग आम्हाला एक सक्षम पर्याय आज तुम्ही पाहू शकता की रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष हा व्यापक स्वरूपात वाढत आणि त्यांची काम करायची पद्धती प्रचंड स्वरूपात वेगळी आहे। 20 वर्ष तुम्ही काम करून देखील मनसेमध्ये आपण नाराजी पत्र देऊन देखील मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कुठे दखल घेतली नाही आपल्या पत्राची? आता ते तुम्हाला देखील नाही, आता मी नाराजीचं पत्र तुम्हाला देखील दाखवलं होतं तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना, पण त्याच्यावरती कुठल्याही स्वरूपाचं निकाल लागला नाही। मग त्यामुळे मी नाराज होणं हे योग्य नाही। नाराजीपेक्षा महत्त्वाचं होतं की जिथे काम महत्त्वाचं आहे, कारण आता आपण किती दिवस थांबायला हवं, थोडा वेळ घेतला, जनतेचे प्रश्न पाहिले, जनतेमध्ये थोडा मिसळलो, लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांची मतं घेतली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला की आता कुठेतरी विकासाच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याचा कुठेतरी आता एक विकास होतोय आणि त्या विकासामध्ये आपल्याला देखील सहभागी व्हायला पाहिजे आणि सन्मान्य दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब आणि आमचे रायगड जिल्हाध्यक्ष राजा किनी साहेब हे सगळे आज आमच्या पाठीशी उभे राहून जर काम करणार तर आम्हाला पाठबळ देणार असतील तर यापुढे जोरदार काम करू आम्ही। धन्यवाद। हे होते संदीप ठाकूर, त्यांनी आता मनसे पक्ष सोडून शिवसेनेमध्ये ते आता दाखल झालेले आहेत। राज वैशंपायन, टुनन मराठी, अलिबाग, रायगड। सर, काय सांगाल, संदीप ठाकूर मनसेचे उपजिल्हा प्रमुख यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला? मनसेचे उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर यांचा खऱ्या अर्थाने असंख्य त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला। आजचा शुभ दिवस आहे, कारण आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे आजचा दिवस त्यांनी खऱ्या अर्थाने निवडला आणि माझ्या निवासस्थानी आज असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज पक्षप्रवेश केला। पक्षाला नक्की त्याच्यामुळे बळ मिळेल, पेन तालुक्यामध्ये पक्ष वाढेल, कारण संदीपचं एक कार्य खूप मोठं आहे। मनसेमध्ये असताना त्याने अनेक संघटना बांधण्यासाठी खूप अपार कष्ट केले आणि खऱ्या अर्थाने सोशल ॲक्टिव्हिटीमधून राजकारणाकडे येत असताना त्याचा प्रवास मी बघितलेला आहे आणि त्याचा पक्षाला नक्की फायदा होईल आणि म्हणून एका पदस्वरूपात त्याला येणाऱ्या काळामध्ये त्याला जबाबदारी दिली जाईल आणि त्याचे असंख्य युवा कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पक्षामध्ये सामावून करत असताना त्यांना देखील पदामध्ये जबाबदारी देऊन पेन तालुक्याची पुन्हा पेन विधानसभा मतदारसंघाची विधानसभा कशी मजबूत होईल या संदर्भातला आमचा सगळा प्रयत्न राहील आणि मग येणाऱ्या काळामध्ये पेनला एक जाहीर सभेच्या माध्यमातून आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय उदय सामंतजी असतील, भरतजी असतील यांच्या उपस्थितीमध्ये अनेक पक्षप्रवेश त्या ठिकाणी होणार आहेत। त्याच्यामध्ये काही पुनर्प्रवेश करून एक वेगळी दिशा देण्याचा आम्ही प्रयत्न निश्चित करणार आणि मग आजच्या शुभदिनी संदीप ठाकूरचं मनापासून स्वागत निश्चित आहे।
विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांनी प्रवेश केला ते सांगतायत. विकास निधी किंवा त्या तत्सम गोष्टी काय होणार आपल्याकडनं त्यांच्यासाठी? नक्की पेन विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा पक्षाकडनं बऱ्यापैकी निधी देऊन विशेषतः ग्रामीण भागाचा विकास करण्यासंदर्भात त्याचं जे आतापासून त्यांनी माझ्यासमोर मत व्यक्त केलं त्याला खऱ्या अर्थाने मदत निश्चित मिळेल. कारण त्याचा प्रवास मी बघितलेला आहे. कारण अतिशय खडतर परिस्थितीमध्ये मनसे वाढवण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणे केलं आहे. आणि मग शिवसेना येत असताना त्याची जी अपेक्षा आहे त्या नक्की आदरणीय शिंदेसाहेब न्याय देऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न मी निश्चित करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.